टीम तारिणींनी केला खूप मोठा खुलासा. डॉक्टर कामत यांच्या ऑडिओ क्लिपमुळे प्रेक्षकांनो जे जे कौशिकी आणि डॉक्टर कामतच्या घाणेरड्या डावाचा मात्र पर्दाफाश झालाय. आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. कौशिकी व तिच्या साथीदारांचा जो काही डाव होता तो मात्र अनेक दिवसांपासून लपून ठेवला होता, तोच आज फायनली आपल्या पुढे येणारे होय. प्रेक्षकांनो, इकडे खांडेकरांच्या घरात पूजेदरम्यान घडलेली घटना प्रत्येकाला विचारात पाडते. तारिणी मात्र कोणत्याही संकटाला न घाबरता कुटुंबाच्या रक्षणासाठी ठामपणे उभी राहते. तिच्या या निर्णयाला केदारचा सुद्धा खंबीर पाठिंबा मिळतो आणि जेजेच्या सापळ्यात मात्र युवराज अडकल्याने डॉक्टर कामत आणि जेजेचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झालाय. जेजेची आता पुढची चाल काय असणार आहे, युवराज आता त्याला कसं हे फसवणार, हे मात्र पाहणं रंजकदार ठरणार आहे. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, सुमी आणि रेखामध्ये जोरदार आकांतांडव चाललेलं असतं. रेखावर सुमीने नको नको ते आरोप केलेत आणि सुमीने मात्र तिची चांगलीच कानउघडणी केलेली असते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे डॉक्टर कामत यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे. त्या क्लिपमध्ये कौशिकीचा सुद्धा खरा चेहरा समोर येणार आहे. होय प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच कमालीचा ट्विस्ट प्रेक्षकांनो पाहायला मिळतो आहे. तारिणीने असा काही ट्रॅप रचलाय प्रेक्षकांनो की ऑडिओ क्लिपमधून आपल्या डॉक्टर कामतचाच आवाज मात्र बाहेर आलाय. डॉक्टर कामतसाठी मात्र आता खतरनाक भयानक असं काहीतरी तारिणीने आखून ठेवलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला जो ट्विस्ट हवा होता, आपण ज्या ट्विस्टची वाट पाहत होतो ना, फायनली तो दिवस आता मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तारिणी वसुताईची मुलगी बिचारी तेव्हापासून तिच्या आईच्या खुन्याला पकडण्यासाठी मरमर करत होती आणि त्या एका गोष्टीसाठी फक्त तिने आता ऑफिसर बनली आहे, पोलीस बनली आहे. पण आता इकडे तिच्या आईच्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी तिला आता काय काय करावं लागलं, किती पापड बेलावे लागले, पुरावे शोधून शोधून बिचारी नाकी नऊ आले तिच्या. तारिणीला एक खूप मोठी गोष्ट आता कळाली की जे जे भ्रष्ट ऑफिसर, तिला असा एक पुरावा सापडलाय की वसू बेलसरेच्या सोबत जेव्हा ही जे जे काम करायची त्यावेळेस ती लाच घेणारी होती. सगळ्यात मोठे जे क्रिमिनल होते ना, त्यांच्याकडून ही नेहमी लाच घ्यायची आणि तिला सगळेच ड्रग डीलर माहिती आहेत. आता मात्र प्रेक्षकांनो, हे सत्य जेव्हा आता तारिणीला कळलं, तिला मात्र धक्काच बसलाय. वसूच्या हाताला पुरावे लागले होते म्हणूनच तिने डॉक्टर कामतांसोबत मिळून वसूचा खून केलाय, हा आरोप तिच्यावर लावलेला होता. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र टीम तारिणीच्या हाताला जबरदस्त काहीतरी पुरावा लागलाय. ज्या ऑफिसरला धडाकेबाज इमानदार आपण समजत होतो, ती जे जे एक नंबरची हावरट लालची बाई निघाली. तिच्या हातातून खूप मोठे क्रिमिनल आता काय काय सुटलेले आहेत, त्यांनी सगळ्यांकडून पैसा खाल्लेला आहे. डॉक्टर कामत सुद्धा तेवढाच मोठा क्रिमिनल आहे आणि तो या खेळामध्ये मोठा सूत्रधार आहे. म्हणून आता तारिणी आणि केदारलाच कळलेलं असतं. प्रेक्षकांनो, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र सुरुवातीलाच आपण पाहतोय तारिणीला युवराजचा जो काही आता फोन असतो, म्हणजे ती ऑडिओ क्लिप भेटलेली असते, टेक्नोने जो फोन रेकॉर्ड केलाय, सगळं आता तारिणी परत 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 ऐकत असते. तिला मात्र आता तिच्या मनात शंका आली आहे की हा जो काही क्रिमिनल आहे तो भयंकर हुशार आहे. हा एक बाई आहे का माणूस आहे आपल्याला तर काही कळत नाही आहे, पण हा चांगला मुरलेला दिसतोय. हा AI व्हॉइसमध्ये कन्वर्ट केलेला नाहीच आहे, हा ॲक्च्युअल आवाज आहे. तेव्हा आता ती केदारला बोलते, केदार तू सुद्धा ऐक ना, हे सगळं एकदा ऐकून तर घे. तेव्हा मात्र केदार म्हणतो, बॉस आपल्याला हे व्हॉइस आपल्या हाताला लागलं हे जे जे मॅडमला सांगावंच लागेल ना. तेव्हा तारिणी बोलते, अजिबात नाही, अजिबात जे जे मॅडमला अजिबात माहिती पडू द्यायची नाही आहे. युवराजचा कॉल ट्रॅक केलाय, जे जेचा कॉल ट्रेस केलाय, त्यांचं लोकेशन ट्रॅक करतोय आणि डॉक्टर कामतचं हे कुठलंही 3 सिक्रेटपैकी एकही त्यांना सांगायचं नाही आहे. आता मात्र तारिणी कत्रीला सरळ सांगते की हे बघ, मी तुला आता सांगते, डॉक्टर कामत यांच्यावर तुझी आता बारीक नजर ठेव, तुझे सगळे खबरी कामतांच्या मागे लाव, त्यांना सांग उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला वाटतंय उद्याच्या दिवशी या आवाजावरून आपल्याला मोठा पुरावा मिळू शकतो. खत्री तू पर्सनली आता तिकडे त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं असं मला तरी वाटतंय. तिकडे खत्री मात्र लगेच खबऱ्याला कॉल करतो, सांगतो जेवढे पाहिजे तेवढे पैसे देतो, पण मला खरं सांग की जे जे मॅडम आणि डॉक्टर कामत यांच्यामध्ये काही ओळख आहे का, हे कधी भेटलेत का, यांच्यात काही संबंध आहे का, पुराव्यासकट मला आता सगळी माहिती 2 तासात पाहिजे. आता मात्र डॉक्टर कामतचं प्रेक्षकांनो सारी कुंडलीच या लोकांनी काढलेली असते. डॉक्टर कामत हॉस्पिटलमध्ये जातात, त्यांच्या मागे त्यांची खबरी मात्र कामाला लागलेले असतात. आता डॉक्टर कामतला असंच वाटतं, काही जरी झालं तरी मी एवढा मोठा डॉक्टर आहे ना, शहरातला नावाजलेला डॉक्टर आहे, मला कोण पकडणार आहे, मी कोणाच्याच हाताला लागू शकणार नाही आहे. कारण प्रेक्षकांनो कसं आहे, त्याची साथीदार आणि तो हे गुलाबचे बॉस असल्याचा आता डाऊट तारिणीला आलाय. इकडे मात्र डॉक्टर कामत हॉस्पिटलमध्ये इकडे पेशंट तपासल्याच्या नंतर एक
एका अननोन जागी मात्र आता जातात आणि तेवढ्यात त्याच एरियामध्ये जेजेचा कॉल ट्रेस होतो. तिचं लोकेशनसुद्धा तिकडे आता दिसतं. खबरीने ताबडतोब आता कत्रीला न्यूज दिली. टेक्नोने लगेच सगळं आता इकडे हॅक केलेलं असतं. सर, तुम्ही जे म्हणताय ते फोटो मला पाहिजे होते ते मी तुम्हाला पाठवले. हे दोघं एकमेकांना एका अननोन जागी भेटले, निर्जन स्थळी ते भेटले आणि यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी बोलणं झालंय. आता बोलणं काय झालंय हे अजिबातच आम्हाला कल्पना नाही आहे, पण हे दोघं एकमेकांना भेटतात. आता मात्र मला हे नक्की माहिती आहे यांच्यामध्ये शांतीपूर्व वॉच आता ठेवायचे. लक्ष ठेवून झाल्याच्या नंतर एखादा पुरावा सापडतो काय ते मात्र पाहायचंय. इकडे मात्र प्रेक्षकांनो, कत्रीने त्याची खबरी आहेत जे की गुलाबच्या सूत्रधाराला पकडण्यासाठी म्हणजेच गुलाबच्या मोठ्या बॉसला पकडण्यासाठी आता जाणार. तिकडून आता फोटो काढून आणणार. तेव्हा मात्र डॉक्टर कामत जे यांची हात मिळवणी करत असताना त्याला दिसतं. आता हा व्हिडिओ मात्र तो सरळ तारिणीला पाठवतो आणि कत्री मात्र म्हणतो, बॉस, तुम्हाला जो व्हिडिओ टाकलाय तो खूप खतरनाक आहे. तुम्ही प्लीज लवकरात लवकर बघा काय आहे ते मला कळवा. इकडे तारिणी ते बघते प्रेक्षकांनो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण डॉक्टर कामत जे आधीपासूनच एकमेकांना ओळखतात, पण त्यांनी आम्हाला ही ओळख कधीही सांगितलेली नव्हती. आता मात्र युवराजला भेटण्याचा टाईम वगैरे त्यांनी ठरवलाय आणि इकडे केदार मात्र बोलत असतो, बॉस, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बोलणं होतंय ना. आता युवराजला भेटण्याचे जे काही वेळ त्यांनी फिक्स केली आहे म्हणजे आपण समजून घ्यायचं की जे मॅडम काहीही करू शकतात. आता मात्र तारिणी बोलते, नक्कीच जेवर मला डाऊट आलाय आणि तो खरा आहे. म्हणूनच मी टेक्नोला सांगितलं की या कॉल रेकॉर्डबद्दल अजिबात जेला काहीही कल्पना द्यायची नाही आहे. आता मात्र आपल्याला अलर्ट राहायचे, टीम तारिणीला अलर्ट राहायचे. जे मॅडमला सुद्धा आपलं काहीच आता काढा चिठ्ठा लागला नाही पाहिजे, काहीच त्यांना कळलं नाही पाहिजे. सरळ आता जे डॉक्टर कामतला भेटून झाल्या, त्यांची मीटिंग झाली. इकडे जे जाणून बुजून टीम तारिणीला थोडंसं गुमराह करायचा प्रयत्न करते, पण तारिणी मात्र आपली खूप हुशार असते. जेने बोलावून सांगितलंय उद्या संध्याकाळी 7 वाजता एका ठिकाणी आपल्याला खूप मोठी रेड टाकायची आहे. सगळे गुंड आपल्याला शहरातले एकाच जागी सापडणार आहेत. माझ्या खबरीने मला खबर दिली आहे, मागच्या वेळेसारखी अजिबात चूक झाली नाही पाहिजे. तेव्हा तारिणीच्या लक्षात आले की हे आपल्याला बरोबर दुसरीकडे डायव्हर्ट करतायत, आपल्याला गुंतवून ठेवतायत आणि या मात्र युवराजला भेटणार आहेत. जे डॉक्टर कामत आणि युवराज यांचा टाईम आता एकच आहे. तारिणी समोर युवराजचे ट्रॅक रेकॉर्ड आल्यामुळे तारिणीला सगळं कळतं. टीम तारिणी आता इकडे तारिणीला सगळे अपडेट देते आणि तिकडून मात्र कॉन्फरन्स कॉल त्यांचा कंटिन्यू चालू असतो. सगळ्यांना तारिणी गाईड करते. आपल्याला मॅडमनी ज्या ठिकाणी पाठवलं ते आपल्यावर आता वॉच ठेवणार आहे. आपली टीम तिथं गेली की नाही ती बघणार आहे. तिचं जसं आपल्यावर वॉच आहे तसं आपल्यालाही तिच्यावर वॉच ठेवावं लागणार आहे. इकडे फातिमा टेक्नो तुम्ही दोघांनी तिकडे जायचं आणि आम्ही तिघं इकडे रेड मारणार आहोत. तुम्ही लक्षात ठेवा, हेच आपल्याला करायचे. आता मात्र प्रेक्षकांनो, या तिघांना रंगे हात पकडायचा तारिणीचा प्लॅन, केदारचा प्लॅन. केदार मात्र पोलीस ऑफिसर आणि तारिणी त्या ठिकाणी जेव्हा पोहोचते सगळे लपून बसलेले असतात. डॉक्टर कामत मात्र आता बोलतो की जे काय खतरनाक डाव खेळलास ग तू. त्या टीम तारिणीला चांगलंच तू आता कामाला लावलंय, दुसरीकडे डायव्हर्ट करून टाकलंय. तेव्हा मात्र खूप चांगलं केलंय. खरंच तू असंच करून त्या वसूला मात्र फसवून टाकलं होतं. तिच्यावर इतका मोठा आरोप घालून तिला असा पार खड्ड्यातच घातलं होतं. शेवटी तिला आत्महत्याच करावी लागली ना. तारिणी समोर प्रेक्षकांनो सगळं सत्य आता आलेलं असतं. तारिणी लिटरली रडायला लागते. जे बोलते, हो, तिची आईसुद्धा तारिणीसारखी हुशारच होती. ही तारिणी काय लहान नाही आहे, एक नंबरची चॅप्टर ऑफिसर आहे, खूपच हुशार ऑफिसर आहे. मी तिला आता मात्र फसवले. मी माझे गुन्हे जे केले मी सगळ्यांसमोर आणणार होते, पण आता ती माझ्यासाठी खूप मोठी ऑफिसर बनली आहे. खरं तर गुन्हेगार मी लोकांच्या नजरेत तिलाच ठरवणार आहे. या जगातून त्या वसूलाच कायमचं जसं नष्ट केलं ना तसं हिलासुद्धा करणार आहे. डॉक्टर कामत जे या ड्रग्सच्या मोठ्या जगात प्रेक्षकांनो मोठे बादशाह असतात. आता मात्र इकडे जेला असं समोर बघून युवराजला वाटतं की हा जेचा प्लॅन आहे त्याला पकडण्यासाठी, पण युवराज मात्र तिकडे जाऊन पुरता घाबरलेला असतो. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, आता गुलाबचे आम्ही बॉस आहोत, तुझे सुद्धा आम्ही बॉस असणार आहोत युवराज, तू घाबरू नको. आता मात्र प्रेक्षकांनो, खरंच युवराज यांच्यासाठी काम करणार का? डॉक्टर कामत आणि जेला आता तारिणी कशी पकडणार आहे? गुलाबचा बॉस आता मात्र तारिणीच्या हाताला लागलाय, तो म्हणजे डॉक्टर कामतच हा खरा सूत्रधार आहे. इतका मोठा मास्टर प्लॅन, तारिणीच्या ट्रॅपमध्ये सगळेच फसले. आता मात्र डॉक्टर कामत, गुलाब हे सगळे यांचे संबंध होते हे मात्र तारिणीला कळून चुकले. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट, सगळे प्रोमो रिव्ह्यू ऐकून घ्यायचे असतील तर चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.